अशोक खरात विरोधात 1.5 वर्षांपूर्वी तक्रारी असूनही नाशिक पोलिसांनी कारवाई का केली नाही? जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी टोचले पोलिसांचे कान. दमानियान पाठोपाठ विखे पाटलांचा पोलिसांवर निशाणा. भोंदू अशोक खराचा आणखी एक कारनामा समोर. शिर्डीतील एका जमीन व्यवहारापूर्वी खराच्या बँक खात्यात 3 कोटी रुपयांची उलाढाल, तर दीपक लोंढे तपास यंत्रणांच्या रडारवर. नीरज जाधवच्या अटकेसाठी खरात आग्रही होता. खराच्या व्हॉट्सअप डेटा रिकव्हरीतून नवी माहिती समोर. भोंदू खरातचा पोलीस तपासावरही दबाव असल्याची माहिती. मुंबईत बोकडाचं काळीज मागणारा भोंदू ताब्यात. भोंदू रिदम पांचाळ विरोधात स्थानिकांचं पत्र. पत्रानंतर भोंदूबाबा ताब्यात, गुन्हा दाखल. नाशिक धर्मांतर आणि अत्याचार प्रकरणी सकल हिंदू समाज आक्रमक. जिल्हाधिकारी कार्यालयावर हिंदू संघटनांकडून भव्य मोर्चा. माजी मंत्री सुबोध सावजींनी तोडले अकलेचे तारे. बलात्कार करून घेणाऱ्या महिलांची नावं सांगा. सावजींनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्राने वाद. संभाजीनगर महापालिकेत आत्म्यांचा वावर. संजय शिरसाटांचा अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा दावा. जादूटोणात कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करा, अनिसची मागणी. 3 दशकांपासून तांत्रिक मुद्दे मांडून विधेयक रोखून ठेवलं. आता केलेल्या पापातून मुक्ती मिळवण्याची ही संधी. नारी शक्ती विधेयकाला विरोध करणाऱ्यांना मोदींचा टोला. महिला आरक्षणाची सुरुवात काँग्रेसनं केली. मोतीलाल नेहरूंनी महिलांना आरक्षण दिलं. प्रियांका गांधींचं पंतप्रधान मोदींना उत्तर. नागपूर महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदावरून काँग्रेसमधील मतभेद चव्हाट्यावर. नितीन राऊत यांच्या नाराजीनंतर विकास ठाकरेंचे पुत्र केतन ठाकरेंची माघार.